राज ठाकरे यांना भोंगे बाबा म्हणायचं का? गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. गिरीश महाजन सेवा करतात. राज ठाकरेंचं वक्तव्य हिंदूंच्या विरोधी आहे असं देखील आरोप सदावर्ते यांनी केलेला आहे. दरम्यान गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये झाडं छाटण्याच्या आधी कार्यकर्ते छाटले, त्यांना बाहेरून माणसं पक्षात घेतली. हे कुठलं राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, असा सवाल राज ठाकरेंनी नाशिकमधल्या संयुक्त सभेतून केला होता. त्यावर आता गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली. इथे त्यांना छटायचे त्या महाजनना. अहो लाकूड तोड्या बरा होता. त्याला देवीने पहिली विचारली त्याची कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का? तो म्हणाला नाही. मग चांदीची हवी का? नाही. मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड. सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही. बाई ते मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलतोय. मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही. पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. लाकूड तोड्या महाजनांपेक्षा लाकूड तोड्या असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे. मला एक समजत नाही, राज ठाकरे तुला आता भोंगे बाबा म्हणाव का रे? भोंगे बाबा, महाजन साहेब हे कुंभासाठी काम करतायत. जे कोणी कुंभासाठी काम करतंय त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये आदरयुक्त राहिलं पाहिजे. राजकीय पक्ष किंवा राजकीय माणूस म्हणून नाही, त्याला सेवा म्हणतात रे राज ठाकरे. एवढं तर ज्ञात असलं पाहिजे. सेवेला सेवा म्हणायचं, त्याच्यासाठी 4 धर्माची धर्म परंपरा ही माहीत असली पाहिजे. तर उडवणाऱ्याला काय माहीत असणार आहे? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा भोंगे बाबा राज ठाकरे ह्या भोंग्याप्रमाणे आता त्याचे मुंबईतले भोंगे बंद झाले आणि त्याचे अशा प्रकारचे हिंदूच्या विरोधातला त्यांचा जो कंठ आहे तो भोंग्यासारखा भो करायला लागलाय.